नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. राज्यपालांनी आता थेट पंतप्रधान मोदींकडेच राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची मन की बात बोलून दाखवली. या संदर्भात राजभवनाने एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावरती जात आहेत आणि या दौऱ्यात राज्याच्या नवीन राज्यपालांच्या नावाबद्दल सुद्धा आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 26 जानेवारी नंतर राजीनामा देणार असल्याची चर्चा असल्यामुळे बैठकीत नवीन राज्यपालांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत नवी दिल्लीतून. प्रशांत, आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये येत आहेत. राज्यपालांच्या राजीनाम्यासंदर्भातली आणि त्याचसोबत नवीन राज्यपालांच्या नाव नेमकं काय असेल, काय चर्चा, या संदर्भात देखील पंतप्रधानांसोबत चर्चा होईल. काय कोणच माहिती द्याल? प्रशांत, आवाज येतोय? राज्यपालांच्या नव्या नावावरती आज चर्चा होऊ शकते आणि त्यासाठीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज दिल्लीमध्ये जात आहेत. पंतप्रधानांची ते भेट देणार आहेत, कारण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 26 जानेवारी नंतर राजीनामा देण्याची इच्छा त्यांनी पंतप्रधानांकडे पत्र लिहून व्यक्त केली आहे आणि याच नवी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान हा मुद्दा देखील चर्चेमध्ये येऊ शकतो. पुढची बातमी आहे, मुंबई सत्र न्यायालयामध्ये पत्राचाळ घोटाळा प्रकरणात आरोप निश्चितीची प्रक्रिया ही लांबणीवरती पडली आहे. तपास यंत्रणेनं समन्स रिपोर्ट सादर न केल्यामुळे आजची सुनावणी तहकूब झाली आहे. खटल्याची पुढची सुनावणी 27 फेब्रुवारीला होणार आहे. मात्र आज खासदार संजय राऊत आणि प्रवीण राऊत हे कोर्टामध्ये हजर झालेत. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती. तर पत्राचाळ घोटाळा प्रकरणामध्ये आज नेमकं काय काय झाले कोर्टात? त्याला सगळ्यात महत्त्वाच्या 3 गोष्टी असतात की ज्यावेळेस दोषारोप पत्र निश्चित होतं त्यावेळेस सगळ्याच आरोपींनी कोर्टामध्ये हजर राहावं हा प्रघात असतो. आणि या पूर्ण प्रकरणातले आरोपी संजय राऊत, प्रवीण राऊत हे दोघं कोर्टात हजर होते, मात्र वादवान बंधू मात्र नव्हते. अर्थात ते सुद्धा दुसऱ्या एका केसमध्ये कोर्टात कोठडीतच आहे, पण समन्स बजावलं गेलं नाही आणि तपास यंत्रणेकडनं समन्स रिपोर्ट सादर झाल्यामुळे ही टेक्निकल अडचण आपल्याला म्हणता येईल, त्यामुळे ते हजर राहू शकले. त्यामुळे आज दोषारोप पत्र निश्चित होऊ शकलं नाहीये. मागच्या तारखेला संजय राऊत गैरहजर होते म्हणून तारीख पुढे ढकलली होती. आज संजय राऊत आणि प्रवीण राऊत हजर झाले तर इतर 2 आरोपी मात्र हजर होऊ शकले नाही. त्यामुळे आजची तारीख सुद्धा पुन्हा पुढे ढकलण्यात आलेली आहे. अर्थातच तपास यंत्रणेच्या तांत्रिक चुकीमुळे आजची ही सुनावणी पुढे ढकलली गेली. म्हणजे पुन्हा एकदा दोषारोप पत्र निश्चितीसाठी सगळे आरोपी हे पुन्हा कोर्टात हजर होणार आणि नेमके कोणत्या तारखेला हजर होणार याची स्पष्टता एक थोड्याच वेळात होईल. श्वेता. बरं प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि तुम्ही देखील सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवाच. पत्राचाळ प्रकरणामध्ये खटल्याची पुढची सुनावणी आता 27 फेब्रुवारीला होणार असं सांगण्यात आलंय. संजय राऊत हे देखील आज कोर्टामध्ये हजर होते.